नमस्कार मित्रांनो. राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची आणि गैरराज्यासाठी मोठा दिलासा देणारी माहिती समोर आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत ज्या ज्येष्ठ अथवा वयस्कर शेतकऱ्यांच्या हाताच्या बोटाचे ठसे येत नसल्यामुळे आधार प्रमाणीकरण होत नव्हते, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाकडून विशेष आणि अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत महाआयटीने एकूण 16,00,000 पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध केली असून त्यापैकी 13,48,000 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. परंतु उर्वरित शेतकऱ्यांमध्ये वयस्कर आणि हातावर काम केल्यामुळे बोटाचे ठसे गुळगुळीत झालेल्या शेतकऱ्यांच्या केवायसी करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. हीच अडचण लक्षात घेऊन शासनाने यावर अत्यंत सोपी आणि मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. या नवीन प्रक्रियेनुसार ज्या वयस्कर शेतकऱ्यांच्या बोटाचे ठसे उमटत नाही त्यांनी सर्वात आधी नजीकच्या आपल्या सेवा केंद्रात जाऊ म्हणजे CSC सेंटरवर जाऊ यादीतील आपल्या विशिष्ट क्रमांकासह आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक सोबत घेऊन जायचे आहे. तिथे पोर्टलवर आपल्या कर्जाबाबतची सविस्तर माहिती दिसेल, ज्यामध्ये मान्य अथवा अमान्य पर्यायाची नोंद केल्यानंतर बोटाचे ठसे घेण्याचा प्रयत्न केला जाईल. जर एका बोटाला ठसा येत नसेल तर वेगवेगळ्या बोटाचे ठसे वापरून किमान 3 वेळा प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. जर सलग 3 वेळा प्रयत्न करूनही बोटाचे ठसे जुळत नसतील तर आपल्या सरकार केंद्रासारख्याने पोर्टलवर प्रमाणीकरण शक्य नाही, आर्थेटिकेट या पर्यायाची निवड करायची आहे. या पर्यायाचा वापर केल्यानंतर केंद्र चालक स्वतःच्या बोटाचा ठसा देऊन ही प्रक्रिया पुढे पाठवेल. ही ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची तक्रार ही थेट तालुकास्तरीय समितीकडे म्हणजे TLSC पोर्टलवर पाठवली जाईल. यानंतर संबंधित शेतकरी बांधवांनी आपल्या ओळख पडताळणी तहसील कार्यालयावर जाऊन आपल्या आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि 7/12 उतारा यासारखी आवश्यक कागदपत्रे जमा करायची आहेत. त्यानंतर तालुकास्तरीय समितीद्वारे या सर्व कागदपत्राची सखोल तपासणी केली जाईल. तपासणीत ती व्यक्ती तीच आहे आणि त्याचा आधार कार्ड योग्य आहे हे निश्चित झाल्यानंतर तालुकास्तरीय समितीकडून TLC द्वारे तक्रार मान्य केली जाईल आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की बोटाच्या ठशाची नोंद होऊ शकलेल्या अशा सर्व वयस्कर शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कर्जमुक्तीच्या लाभाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने निकषानुसार थेट जमा केली जाईल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या घरातील किंवा ओळखीतल्या ज्येष्ठ शेतकऱ्यांचे बोटाचे ठसे येत नसल्यामुळे KYC अडकले असेल तर अजिबात काळजी करायचे कारण नाही. या परिपत्रकानुसार त्वरित आपले सरकार सेवा केंद्रात जाऊ आणि त्यानंतर तहसील कार्यालयात कागदपत्रे सादर करून आपली आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमच्या हक्काची कर्जमाफी तुम्हाला वेळेत मिळेल. ही माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत आणि WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा. शेती आणि सरकारी योजनांच्या अशाच ताज्या आणि अचूक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.